काल आपण या टॉपिकमध्ये बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशनमध्ये बॉन्डलाईन फॉर्म्युलामध्ये होतो. म्हणजे पण अल्केनचे पण काही एक्झाम्पल शेवटी जाताना घेतले होते. पहा, एक सांगायचं राहिलं होतं, तो बॉन्डलाईन फॉर्म्युला जो आहे ना, बॉन्डलाईन फॉर्म्युला त्याचं दुसरं नाव तुम्हाला आठवत असेल झिगझॅग फॉर्म्युला. तर हा जनरली सायक्लिक कंपाऊंडमध्ये जास्त वापरतात. सायक्लिक कंपाऊंडमध्ये तर सायक्लिक क्लासिफिकेशन नंतर येणार आहे. सायक्लिक असायक्लिक वगैरे तुम्हाला टेन्थला पण झालं आहे, एलिफेटिक अरोमॅटिक वगैरे. तर अरोमॅटिक कंपाऊंड्स आर सायक्लिक कंपाऊंड आणि त्याशिवाय अलिसायक्लिक कंपाऊंड पण असतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हा फॉर्म्युला जर मी तुम्हाला सांगितला तर हा बॉन्डलाईन फॉर्म्युला आहे. तर हा बॉन्डलाईन फॉर्म्युला कुणाचा आहे? हा बॉन्डलाईन फॉर्म्युला जो आहे तर इथं एक कार्बन असतो, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन. त्याचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला सांगायचं म्हटलं, हा कार्बन इथं 1ला, त्यानंतर इथं कार्बन 2 आणि या ठिकाणी कार्बन 3 आणि हे असे क्लोज आहेत, 3 बाजू आहेत, 1 2 3. मग क्लोज आहे तुम्ही याला काय म्हणायचं? सायक्लो. आता C3चा अल्केन जो असतो ना, तुम्हाला तो माहिती आहे, C3H8, त्याचं नाव आहे प्रोपेन. आणि प्रोपेनचं हे सायक्लिक स्ट्रक्चर आहे, मग याला म्हणतात ते सायक्लोप्रोपेन. सायक्लोप्रोपेन. आता याच्यामध्ये कार्बन किती, हायड्रोजन किती सांगायचे असेल तर कार्बन 3 हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, कुठेही फर्स्ट म्हटलं तरी चालेल. त्यानंतर या फर्स्टची व्हॅलन्सी 2 झाल्यामुळं याच्यामध्ये हायड्रोजन असतात 2. कार्बन 2ची व्हॅलन्सी 2 झाल्यामुळे हायड्रोजन असतात 2. इथं पण हायड्रोजन असतात 2. म्हणजे कार्बन 3 असतात आणि हायड्रोजन 8 नसतात. प्रोपेनमध्ये 8 असतात, इथं 6 हायड्रोजन असतात असं म्हटलं जातं. तर हे स्ट्रक्चर सायक्लोप्रोपेनचं असं दाखवण्यापेक्षा नेहमी बॉन्डलाईन फॉर्म्युलानुसार असं दाखवतात. हे मला तुम्हाला सांगायचं होतं. त्याच्यानंतर जर मी असं म्हटलं असतं तर इथं 1 2 3 4, तर यामध्ये सायक्लिक आहे म्हणून सायक्लो. आणि इथं 4 कार्बन आहेत. हे स्ट्रक्चर काढायचं झालं तर इथं फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन आणि फोर्थ कार्बन. आणि या कार्बन नंबर 55 2 झाल्यामुळे CH2, या ठिकाणी CH2, इथं CH2, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन आणि फोर्थ कार्बन CH2. म्हणजे 4 कार्बनचा अल्केन C4H10 तुम्हाला माहीत पाहिजे. मी तुम्हाला एक सेकंड लेक्चरमध्ये झाले बा, आजचा आपला लेक्चरचा नंबर 5th वगैरे काहीतरी असेल. तर हे ब्युटेनवरून याला नेमिंग करताना ब्युटेनमध्ये 4 कार्बन आहे, इथेही 4 कार्बन आहे, त्याचं नेम असतं सायक्लोब्युटेन. C4 या ठिकाणी 1 2 3 4 आणि H8 त्या ठिकाणी आहे. तर असे सायक्लिक स्ट्रक्चर रिप्रेझेंट करताना बॉन्डलाईन फॉर्म्युला हा जास्त उपयोगी पडतो असं म्हटलं जातं. आपण अजून एक 2 एक्झाम्पल घेऊया. जर मी असं स्ट्रक्चर सांगितलं असतं तर हे बेन्झीन नाही. या ठिकाणी तर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ. तर हे कंपाऊंड तुम्हाला बेन्झीन पण मी काढतो. बेन्झीन दाखवत असताना आपण असे डबल बॉन्ड दाखवतो. या दोन्हीमध्ये फरक काय? तर या दोन्हीमध्ये फरक असा आहे की या ठिकाणी इथं कार्बन 1, कार्बन 2, कार्बन 3, कार्बन 4, कार्बन 5 आणि कार्बन 6 आणि 1 2 3 4 5 6 आपण क्लॉकवाईज नंबरिंग केलं तर CH2 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 आणि CH2 म्हणजे C6H12 एवढे आहेत. आणि याचं नेम 6चा अल्केन तुम्हाला माहित असेल सायक्लोहेक्सेन. हे सायक्लोहेक्सेनचा बॉन्डलाईन फॉर्म्युला. आणि बेन्झीनचा ॲक्च्युअल फॉर्म्युला सांगायचा झाला तर इथं कार्बन, दुसरा कार्बन, तिसरा कार्बन, चौथा कार्बन, पाचवा कार्बन, सहावा कार्बन. इथं 1 2 मध्ये डबल बॉन्ड दिला तर तो द्यावाच लागेल. 2 3 मध्ये डबल बॉन्ड नाही, 1 2 3. पण 3 4 मध्ये डबल बॉन्ड आहे, या ठिकाणी 4 3 4 मध्ये डबल बॉन्ड. 4 5 मध्ये सिंगल बॉन्ड आहे, हा 4 5 चा सिंगल बॉन्ड. 5 आणि 6 मध्ये डबल बॉन्ड आहे, हा 6 आणि इथे डबल बॉन्ड. आणि मग हायड्रोजन किती लागतात शेवटी मग ठरवायचं. कार्बन 1 ची व्हॅलन्सी बेन्झीनमध्ये 1 2 3 झाल्यामुळं 4 व्हॅलन्सी होण्यासाठी इथं 1 हायड्रोजन, इथंही 1 हायड्रोजन, 1 2 3 4, इथं 1 2 3 4, या ठिकाणी इथं 1 हायड्रोजन, इथं 1 हायड्रोजन, इथं 1 हायड्रोजन, C6H6 आणि हे बेन्झीन वेगळं. तर असे अलिसायक्लिक कंपाऊंड, अरोमॅटिक कंपाऊंड दाखवण्यासाठी तुम्हाला या बॉन्डलाईन फॉर्म्युला किंवा झिगझॅग फॉर्म्युला याचा जास्त उपयोग होतो हे माहीत असणं अपेक्षित आहे. आपण असं करूया, टेक्स्टमध्ये एक चार्ट तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिला तर तो आपण सगळे मिळून सॉल्व्ह करू. तर चार्ट असा दिला टॉपिक 14.1 मध्ये.
4 कॉलम केलेत. डॅश फॉर्म्युला, त्यानंतर कंडेन्स फॉर्म्युला ए, कंडेन्स फॉर्म्युला बी, आणि बॉन्ड लाईन और झिगझॅग फॉर्म्युला. त्यांनी एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून दिलंय, बाकीचे 3 तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितले. सॉल्व्ह केलेलं एक्झाम्पल असेल का की फर्स्ट एक्झाम्पल CH3 CH2 CH2 आणि CH3 हे एक्झाम्पल दिलं. त्याचा कंडेन्स फॉर्म्युला लिहिताना हे हायड्रोजन जे कार्बनला असं आपण कोलन बॉन्ड दाखवतो ना डॅशने, तर तो डॅश करून टाकला कंडेन्स फॉर्म्युलामध्ये. तर तो फॉर्म्युला CH3 CH2 CH2 आणि CH3. म्हणजे कंडेन्स फॉर्म्युला बी मध्ये त्यांनी काय केलं की जे कार्बन आहेत ना ते हायड्रोजन शेजारी मांडलेत आणि कार्बन कार्बन बॉन्ड दाखवला. कंडेन्स फॉर्म्युला ए मध्ये त्यांनी असं केलं CH3 हा पहिला, त्यानंतर CH2 त्याच्यात बॉन्ड दाखवलाच नाही, आणि CH2 नंबर 1 2 आहे, CH2 2 टाइम्स आणि CH3 असं दाखवलंय. आणि झिगझॅग फॉर्म्युला तुम्हाला करता येतो. या ठिकाणी झिगझॅग फॉर्म्युलामध्ये हा फर्स्ट कार्बन दाखवला नाहीये, हा सेकंड कार्बन, थर्ड कार्बन आणि फोर्थ कार्बन असं या ठिकाणी दाखवावं लागेल. तर असं एक एक्झाम्पल सॉल्व एक्झाम्पल आहे. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. आता सेकंड एक्झाम्पल तुम्हाला त्यांनी असं दिलं की हा जो फॉर्म्युला आहे तर इथं डबल बॉन्ड, आणि याच्यावरून बाकीचे फॉर्म्युले सांगा असं त्यांचं म्हणणं आहे. तर बाकीचे फॉर्म्युले तुम्हाला सांगता आले पाहिजे. आता सांगायचं झालं तर या ठिकाणी इथं याचा रेफरन्स आपण घेऊ शकतो. हा फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन. डबल बॉन्डच्या कार्बनला कमीत कमी नंबर यावा लागतो, मिनिमम नंबर, लोएस्ट नंबर. तर कुठल्या साईडने केलं फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ याच्यासारखंच आहे. मग आता इथं जेव्हा टर्मिनल असतं ना कडेला आपण म्हणूया, तर तेव्हा इथं CH3 असतो. म्हणजे हा कार्बन नंबर 1 आहे, 2 3 4, तर हा 1 तसा इथं 1 म्हणजे हा CH3 असेल. त्यानंतर नेक्स्ट सेकंड कार्बन आणि थर्ड कार्बन याच्यामध्ये फरक आहे. तर यामध्ये या दोघांच्या मध्ये सिंगल बॉन्ड होता, इथं डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड दिल्यामुळं त्या कार्बनची व्हॅलन्सी, सेकंड कार्बनची व्हॅलन्सी 1 2 3 होते, आणि त्यामुळे तिथं CH दाखवावं लागेल. आणि थर्डला पुढे फोर्थ कार्बन जोडलाय, फोर्थ CH3 असा कार्बन आहे, आणि थर्डची व्हॅलन्सी 3 झाल्यामुळं इथं H दाखवणं तुमच्याकडून अपेक्षित आहे. हा कंडेन्स फॉर्म्युला बी झाला. कंडेन्स फॉर्म्युला ए लिहिताना तुम्हाला CH3 असं द्यावं लागेल. त्यानंतर CH डबल बॉन्ड दाखवणं अपेक्षित आहे, CH आणि CH3, म्हणजे हे 2 बॉन्ड फक्त दाखवायचे नाही. आणि डॅश फॉर्म्युला दाखवताना प्रत्येक व्हॅलन्सी सेपरेट दाखवायची. CH3 त्यानंतर CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 असं अपेक्षित आहे. हे H इथं दाखवलं पाहिजे असं काही नाही, दोन्ही H वर दाखवलं तरी चालते. काही ना एक H इथं आपला एक डाऊनला किंवा एक आपला एक डाऊनला कसंही दाखवलं तरी चालू शकतं. असं हा याचा डॅश फॉर्म्युला असं होईल. ब्यूट2इन असं याचं नाव आहे. थर्ड एक्झाम्पल जे त्यांनी घेतलंय ना, तर त्या एक्झाम्पलमध्ये कंडेन्स फॉर्म्युला दिला आपण CH3 CH2 2 टाइम्स आणि CHO, CH3 CH2 2 टाइम्स आणि CHO असा फॉर्म्युला दिला आहे. आता आपण याचे बाकीचे फॉर्म्युले विचारलेले आहेत. तर पहिलं स्ट्रक्चर काढत असताना हा CH3 कॉमन आहे का, CH3 तसं इथं असं दाखवावं लागेल CH3. ठीक आहे, हे फर्स्ट कार्बन त्याचे 3 हायड्रोजन, फर्स्ट नव्हे हा लास्ट कार्बन. नंतर CH2 2 टाइम्स आहे, म्हणजे CH2 2 वेळा, म्हणजे CH2 इथं असं दाखवावं लागेल आणि CH2 इथं.
जसं या ठिकाणी दाखवलं तर CH2 2 टाइम्स मध्ये असणारे कार्बन 2 आणि 3 हे मध्ये असणारे 2 आणि 3 त्यानंतर CHO C हा पहिला कार्बन H आणि O तर ऑक्सिजनची व्हॅलन्सी तुम्हाला माहिती आहे 2 व्हॅलन्सी असते तेव्हा कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड दिला पाहिजे तसा याचा हा डॅश फॉर्म्युला प्रत्येक बॉन्ड आपण डॅशने तो दाखवलेला आहे आता याचा कंडेन्स फॉर्म लिहिताना कसं द्यायचं हा CH3IS असायचा त्यानंतर बॉन्ड द्यायचा CH2 पुन्हा CH2 आणि पुन्हा CHO असं लिहिलं तरी चालेल ठीक आहे तर हे झालं या कंपाऊंडचं आता याचं नंबरिंग करत असताना मला नॉमेनक्लेचर नंतर येणार आहे 1 2 3 4 हा फंक्शनल ग्रुप आहे म्हणजे काहींना माहीत पण असेल त्याला ऑलरेडी ग्रुप असं म्हटलं जातं तर तो कार्बन नंबर मी 1 असं दाखवला 1 त्यानंतर कार्बन 2 त्यानंतर कार्बन 3 आणि कार्बन 4 या ठिकाणी असं दाखवलं तर 4चा प्रॉब्लेम आहे CH3 3चा प्रॉब्लेम आहे CH2 2चा प्रॉब्लेम आहे CH2 आहे आणि फर्स्ट कोण आहे C डबल बॉन्ड OH मी तुम्हाला इथं हे असं दाखवलं लागेल पहा C डबल बॉन्ड O आणि H नाही दाखवला तरी चालेल म्हणजे या कार्बन नंबर 1 ला C डबल बॉन्ड O आहे H आहे कारण टर्मिनलला केटोनिक ग्रुप नसतो असं हे स्ट्रक्चर दाखवावं लागेल हेटेरो ॲटम हेटेरो म्हणजे कोणता वेगळा ॲटम कोणता ऑक्सिजन आणि तो इंडिकेट करता आला पाहिजे किंवा करावा लागतो हे माहीत असणं अपेक्षित आहे त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल जर मी घेतलं तर आपण टेक्स्ट मी घेतलं म्हणजे मॅनेजमेंट टेक्स्टमध्ये आहे N ट्रिपल बॉन्ड C N ट्रिपल बॉन्ड C CH OH NC आणि CN असं हे लास्ट एक्झाम्पल त्यांनी आपल्या टेक्स्टमध्ये सॉल्व्ह करायला सांगितलं आहे तर ते सॉल्व्ह करत असताना N आणि C मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे आपण अगोदर कंडेन्स फॉर्म्युला B असं लिहूया तर तो NC ट्रिपल बॉन्ड दाखवायचा असं नाही आणि C या कार्बनला जोडला तर तो कार्बन दाखवा कार्बन H शेजारी मांडायचा OH या ठिकाणी शेजारी मांडला तरी चालेल किंवा हां CHOH असं म्हटलं तरी चालू शकतं आणि पुन्हा CN असं दाखवावं लागेल असं हे स्ट्रक्चर किंवा तुम्ही असंही दाखवलं तरी चालू शकेल या ठिकाणी CH OH आणि CN असं दाखवलं तरी चालेल म्हणजे आपण N कार्बनच्या मध्ये ट्रिपल बॉन्ड जे आहे ते दाखवले नाही आणि H शेजारी मांडला आणि OH आता याचा कंडेन्स फॉर्म्युला A दाखवत असताना अजून कंडेन्स करायचं म्हटलं NC CH OH लक्षात येतं CN मी घेतलं CH आणि तिथं बॉन्ड नाही आहे त्या दोघांच्यामध्ये बॉन्ड नाही OH इथं शेजारीच मांडला आणि पुन्हा CN असा याचा हा कंडेन्स फॉर्म्युला A म्हणावं लागेल आता याचं बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढायचा असेल तर कार्बन किती आहेत तर कार्बन या ठिकाणी तर फर्स्ट सेकंड आणि थर्ड असं म्हटलं आपल्या सोयीसाठी तरी हरकत नाही आणि नंतर या ठिकाणी 1 2 3 कार्बनमध्ये हा जो फर्स्ट कार्बन आहे तो कार्बन दाखवायचा नाही पण त्याला ट्रिपल बॉन्ड दाखवायचा हा फर्स्ट कार्बन जो आहे तो त्याला ट्रिपल बॉन्ड दाखवा तिथं कोण आहे हेटेरो ॲटम आहे नायट्रोजन तो दाखवला पाहिजे म्हणजे याच्यावरून आपण बॉन्ड लाईन फॉर्म्युला नीट काढू शकतो CN दाखवला ट्रिपल बॉन्ड कार्बन त्यानंतर या ठिकाणी इथं हा कार्बन नंबर 1 झाला त्यानंतर कार्बन नंबर 2 ला काय OH तर तो OH असा खाली दाखवा हा कार्बन 2 चा OH नंतर कार्बन 3 आणि कार्बन 3 नंतर या ठिकाणी पुन्हा ट्रिपल बॉन्ड N या ठिकाणी असा ट्रिपल बॉन्ड N असं अपेक्षित आहे तसं हा याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला हे नंबर नाही केले तरी चालतात आपण समजण्यासाठी केले तरी काही हरकत नाहीये चुकीचं नाही येते करेक्टच आहे असं या ठिकाणी हे बॉन्ड लाईन फॉर्म्युला और चिकचॅक फॉर्म्युला हे तुमच्या टेक्स्टमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितलं आहे तर आपण ते सॉल्व्ह केलं ठीक आहे त्यानंतर एक मिनिट एक्झरसाइजमध्ये आहेत ते पण आपण सॉल्व्ह करू exercise page 230
त्याच्याशी रिलेटेड आन्सर द फॉलोइंग, राईट द कंडेन्स फॉर्म्युला अँड बॉन्ड लाईन फॉर्म्युला. पहिलाच क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग. त्यामध्ये ए, राईट कंडेन्स फॉर्म्युला अँड बॉन्ड लाईन फॉर्म्युला. For the following instructions. Okay. CH3, CH2, CH2, CH3. ऑलरेडी आपण हे एक्झाम्पल आत्ताच सॉल्व्ह केलेलं आहे पहा. हे 1 2 3 4चं ब्युटेन आहे. हा याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. तर याचा कंडेन्स फॉर्म्युला सांगायचं म्हटलं तर ए त्यांच्या म्हणण्याप्रमाणे CH3, CH2, CH2, CH3 और B CH3, CH2 2 टाइम्स आणि CH3 असा याचा कंडेन्स फॉर्म्युला होईल. म्हणजे आत्ता आपण टेबल 14.1 मध्ये जे होतं ते सॉल्व्ह केलं. आणि याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला, बॉन्ड लाईन फॉर्म्युलामध्ये 4 कार्बन आहेत ना, तर हे फक्त असं दाखवायचं 1 2 3 4 असा याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला. तर हे एक्झाम्पल सॉल्व्ह होतं, त्यामध्ये जास्त नको काही वेळ घालवायला. सेकंड एक्झाम्पल दिलं NC, ते पण आपण 4th एक्झाम्पल म्हणून सॉल्व्ह केले. पण CH2, CH2 आणि C ट्रिपल बॉन्ड N. त्याचा कंडेन्स फॉर्म्युला या ठिकाणी असं म्हणता येईल पहा, CN, त्यानंतर CH2, CH2 आणि CN और CN, CH2, CH2, CN असं दाखवलं तरी चालेल. हा त्याचा कंडेन्स फॉर्म्युला. आणि याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला सांगायचा असेल 4 कार्बन इथं पण आहे. 4 कार्बन, हा कार्बन 1 2 3 4, पण 1 कार्बनला नायट्रोजन आहे ना, मग या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड N असं दाखवलं तरी चालेल. हे ट्रिपल बॉन्ड N, हा कार्बन 1 2 1 म्हणजे हा C, त्याला नायट्रोजन आहे. त्यानंतर कार्बन 2 CH2, 3 CH2 आणि 4 या ठिकाणी त्याला पण N आहे. तर तिथं वर दाखवण्यापेक्षा तिथं असं दाखवूया आपण N. तर असा हा बॉन्ड लाईन फॉर्म्युला त्याचा असेल. थोडं समजावून घ्या. पुन्हा वाटल्यास बघा, काही प्रॉब्लेम असेल तर विचार. तर हे झालं एक. आणि त्याच्या अनंतर शेवटचं CH3, CH2, CH2, C डबल बॉन्ड OH. CH3, CH2, CH2, C डबल बॉन्ड OH. तर हा फॉर्म्युला दिला त्यांनी स्ट्रक्चरल, त्याचा कंडेन्स फॉर्म्युला द्यायचा. हे ऍसिड आहे, ऍसिडचा फंक्शन C डबल बॉन्ड OH, त्याचा नंबर 1 असेल 1 2 3 4. ठीक आहे. आता 4 कार्बन कसा, तर तो कंडेन्स फॉर्म्युला लिहिताना CH3, त्यानंतर CH2, CH2 आणि मीटपर्यंत आलं पहा CH3, CH2, CH2 आणि COH. तर ते असं लिहिलं तरी चालेल COH. किंवा हा फॉर्म्युला वेगळ्या फॉर्ममध्ये द्यायचा म्हटलं तर तुम्ही असं सांगू शकता कंडेन्स फॉर्म्युला CH3 बॉन्ड न दाखवता CH2 2 टाइम्स आहे, CH2 CH2 सारखे 2 टाइम्स. आणि या ठिकाणी CO2 सीजन 2 आहे, CO2H असं दाखवलं तरी ते करेक्ट समजलं जातं. ते एक माहिती असू द्या. हा याचं नाव 1 2 3 4
4चा अल्केन कोण ब्युटेन आणि त्यावरून त्याचं नाव देतात ते ब्युटॅनोइक ॲसिड असं म्हटलं जातं IUPAC नेम आहे. आता याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला सांगायचं म्हटलं तर तो कसा असेल तो कार्बन नंबर 1 हा जो आहे ना तर तो कार्बन त्याला लाईन दाखवतो अगोदर हा फर्स्ट कार्बन सेकंड कार्बन थर्ड कार्बन आणि फोर्थ कार्बन वाटतंय फोर्थला प्रॉब्लेम नाही थर्डला प्रॉब्लेम नाही सेकंडला प्रॉब्लेम नाही फक्त फर्स्टला COH ग्रुप आहे. तर इथं कार्बन दाखवत नसतो आपण हायड्रोजन आणि कार्बन दाखवत नाही या ठिकाणी कसं दाखवायचं डबल बॉन्ड O म्हणजे कोणता हा डबल बॉन्ड O आणि OH या ठिकाणी OH असं दाखवावं लागेल. तर याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे OH कार्बन डबल बॉन्ड O फक्त कार्बन दाखवला नाही डबल बॉन्ड ऑक्सिजन दाखवला आणि OH या ठिकाणी दाखवलेला आहे. तसा हा फॉर्म्युला इथं दाखवता येईल. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चनमध्ये आहे पहा राईट डॅश फॉर्म्युला फॉर द फॉलोइंग बॉन्ड लाईन फॉर्म्युला. त्यांनी विचारलं राईट डॅश फॉर्म्युला for the following bond line formula. त्यामध्ये A असं स्ट्रक्चर दिलेलं आहे. त्याच्यावरून त्याचा म्हणजे डॅश फॉर्म्युला काढायचा आहे. आता इथं काय करावं लागेल फंक्शनल ग्रुप इथे येतो पहा हेटेरोएटमचा फंक्शनल ग्रुप असतो. इथून 1 2 3 4 असा नंबर येतो इथं 1 2 3 नंबर येतो तेव्हा 1 2 3 4 5 6 डॅश फॉर्म्युला काढत असताना सगळे कार्बन सरळ चिन्ह दाखवले चालतात 1 2 3 4 5 6 तर हा डॅश फॉर्म्युला मी काढतो. कार्बन नंबर 1 त्याला काहीच नाही आहे म्हणजे 3 हायड्रोजन सेपरेट दाखवायचे CH3. कार्बन 2ला या ठिकाणी 2 हायड्रोजन दाखवायचे CH2 हा फर्स्ट सेकंड. थर्डला डबल बॉन्ड ऑक्सिजन दाखवला आहे. फोर्थला या ठिकाणी CH2 हा थर्ड कार्बन हा फोर्थ कार्बन. फिफ्थला CH2 आणि सिक्स्थला CH3. असा याचा हा फॉर्म्युला असेल. हा बॉन्ड लाईन फॉर्म्युला डॅश फॉर्म्युला. आणि बी मध्ये जे आहे तर ते असं दिलं आहे हे तुम्ही सॉल्व्ह करा वाटलं सुद्धा मी याचे आन्सर सांगतो. सी मध्ये त्यांनी असं दिलं आहे आणि डी मध्ये हे एक्झाम्पल BCD तुम्ही आज सॉल्व्ह करा. उद्या वाटल्यास मी त्याचे आन्सर सांगतो. नेक्स्ट पॉईंटला आपण सुरुवात करू. आजच्या दिवस थांबूया.